दुपारचे 3:30 वाजतायत। अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूया। मनमाड इंदोर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। 18,036 कोटींचा हा प्रोजेक्ट असेल। 309 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट असणार आहे। तर जेएनपीटी पोर्ट सोबत कनेक्टिव्हिटीसाठी याचा मोठा फायदा होईल। उत्तर महाराष्ट्रातील कांदा कापूस पिकांना मार्केट देखील मिळणार आहे, तर वाहतूक सहज करता येणार आहे। या संदर्भात रामराजे शिंदे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण पाहतोय मनमाड इंदोर या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे, सविस्तर अपडेट्स द्या। बिलकुल, एक महत्वाचा हा मोठा प्रोजेक्ट म्हणावा लागेल मनमाड इंदोर रेल्वे, कारण हा रेल्वेचा प्रकल्प यापूर्वी नव्हता। आणि यामुळे काय होणार आहे तर आसपासचा जो संपूर्ण परिसर आहे, तिथला जो मार्केट असणार आहे त्याला सुद्धा कांदा असेल, सोयाबीन असेल, त्यांना सुद्धा एक मार्केट मिळणार आहे। आणि जेएनपीटी सोबत कनेक्टिव्हिटी असणार आहे। 309 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि साधारणतः 18,000 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत होणार आहे। धुळे, मनमाड या परिसरामध्ये जो आहे ना, इथे विकास जास्त होण्यासाठी आणखीन वाव मिळणार आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 80 लाख लोकांना याचा फायदा मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तिथले शेतकरी असतील, वेगवेगळ्या रोजगार असेल किंवा व्यवसाय असेल, त्याची वाढ जी आहे ती या मार्गाच्या माध्यमातून होऊ शकेल। निश्चितच रामराजे, त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा मग कापूस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी खरं तर आनंदाची माहिती म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।